अनेक दिवसापासून मला प्रचंड त्रास होतोय। माझे प्रॉब्लेम्स दूरच होत नाहीये। नक्कीच कोणीतरी मला नजर लावली, कोणीतरी माझ्यावर करणी तर केली नसेल। आज अनेक लोकांना ह्या प्रश्नाने जखडलंय। अनेक लोकांच्या मनात ही भीती आहे। तर ह्या गोष्टींवरती उपाय सांगण्यासाठी हा आजचा आपला खास व्हिडिओ। नमस्कार, पीस ॲडमायरर्स या आमच्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कार्तिक महिन्याची अष्टमी ही एक खास अष्टमी आहे। का? कारण ही कालभैरव अष्टमी आहे। कालभैरव अष्टमी म्हणजे कालभैरव जयंती। भगवान शंकराचं एक रौद्र रूप म्हणजे कालभैरव। तर या कालभैरव देवतेची जयंती म्हणजेच ही कार्तिक महिन्याची अष्टमी, कालभैरव अष्टमी। तर ज्या लोकांच्या मनात सतत एक भीती असते, एक प्रकारचा फोबिया असतो। फोबिया म्हणजे काय? ऍक्च्युअली ती गोष्ट नसते। म्हणजे कोणीतरी मला नजर लावतंय काय, कोणीतरी माझ्यावर करणी केलीये काय, प्रत्यक्षात ती गोष्ट असेलही किंवा नसेलही, पण भीती मनात असते। किंवा फार दिवस झाले मला त्रास होते, बहुतेक काय मी ह्या आता त्रासातनं मुक्त होत नाही, काही केलंय मला यश मिळतच नाही, मी आता प्रयत्न तर करतोय पण मला नाही वाटत मला काही यश मिळेल। म्हणजे काय? कुठली ना कुठली तरी भीती सतत मनात सलत असते। तर अशा गोष्टींसाठी आपल्याला या अष्टमीच्या दिवशी कालभैरव देवतेची उपासना करायची। तर नेमकं ह्या दिवशी करायचंय काय? ऍक्च्युअली अष्टमी मुहूर्त जो सुरू होतोय तो सुरू होतोय 22 नोव्हेंबरला। 22 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:10 आणि ही अष्टमी तिथी कंटिन्यू होतीये 23 नोव्हेंबर रात्री 8 वाजेपर्यंत। पण आपण हे जे जयंती घेतो ती उगवती घेतो, म्हणजे ही जयंती साजरी करायची 23 नोव्हेंबर शनिवारी 23 नोव्हेंबर ह्या दिवशी। तर ह्या दिवशी करायचंय काय? ज्यांना कोणाला ह्या गोष्टीतनं मुक्त व्हावं, आपली भीती, एन्झायटी, फिअर, फोबिया जे काही असे प्रॉब्लेम्स आहेत, जर हे प्रॉब्लेम नसले आणि जर तुम्हाला आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आरोग्य हे नांदावं असं जर वाटत असेल ना, तर ह्या दिवशी कालभैरवाची उपासना नक्की करा। तर उपासना करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? शक्य असल्यास उपवास करायचा। शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी उपवास करायचा। उपवास जर जमत नसेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ म्हणजे उपवास करायचा म्हणजे शक्य असल्यास कडक उपवास करायचा। जमत नसेल तर पाणी पिऊन तुम्ही उपवास करू शकता। तेही जमत नसेल तर दूध वगैरे पिऊन तुम्ही उपवास करू शकता। त्याच्याबरोबर फळं खाऊ शकता। अगदी तेही शक्य नसल्यास तुम्ही थोडा फलाहार जे आपण उपवासाला जे पदार्थ खातो ते खाऊ शकता। अगदी तेही शक्य नसल्यास जेवू शकता, पण त्या दिवशी नॉनव्हेज टाळा, वेज जेवण करा। एक दिवस सात्विक जेवण करा। तुम्हाला जर शक्य असेल तर जेवणामध्ये कांदा आणि लसूण ह्याचा वापरही टाळा। हे सगळ्या गोष्टी सांगते, जे शक्य आहे ते करा। म्हणजे हे कंपल्सरी हार्ड अँड फास्ट रूल नाहीये की हे तुम्ही करायलाच पाहिजे आणि मगच कालभैरव तुमच्यावरती प्रसन्न होणार, असं काही नाही। जे कराल मनापासून करा, श्रद्धेने करा। बरं, उपवास करा, नाहीतर जेवा, जे तुम्हाला शक्य असेल ते मनोभावे करा। आपल्या आसपास जर कुठे कालभैरवाचं जर मंदिर असेल तर त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी अवश्य जा। तिथे त्याला फुलं अर्पण करा, दिवा अर्पण करा, शक्य असल्यास तिळाच्या तेलाचा दिवा अर्पण करा। आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर कालभैरवाला लिंबूची माळ घालतात। तुम्हाला जर शक्य असेल तर लिंबूची माळ पण तुम्ही अर्पण करू शकता किंवा एखादा लिंबू पण तुम्ही श्रद्धेने अर्पण करू शकता। जसं मी सांगितलं, मी पुन्हा पुन्हा सांगते की जे काही कराल अगदी थोडं, हार नाही वाहता आला फूल व्हा, फूल नाही वाहता आला फुलाची पाकळी व्हा, तेही नाही मिळालं श्रद्धेने नमस्कार करा। श्रद्धा महत्वाची। तर त्या मंदिरात जा, कालभैरवाचं दर्शन घ्या, त्याचा आशीर्वाद घ्या। कालभैरवाचं मंदिर जर आसपास नसेल
तर शंकराच्या मंदिरात जा, त्यांना नमस्कार करा आणि ह्या दिवशी एका मंत्राचं नामस्मरण तुम्हाला करायचे, एक माळ तरी नक्की करायचे आणि तो मंत्र म्हणजे ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः. ह्या मंत्राचं स्मरण, ह्या मंत्राचं नामस्मरण तुम्हाला 108 वेळा, किमान 108 वेळा तरी नक्की करायचंय. जमल्यास कालभैरव अष्टक ऐकू शकता, वाचू शकता, तुम्हाला जर येत असेल तर त्याचं वाचन करू शकता. तर ह्या गोष्टी तुम्हाला ह्या कालभैरव जयंतीच्या दिवशी करायच्या. तर ज्यांच्या कुणाच्याही मनात अनेक प्रश्न, अनेक प्रकारचे भीती जर असतील ना, तर कालभैरवाची उपासना येत्या 23 नोव्हेंबरला नक्की करा. कालभैरव देवता तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल, तुम्हा सर्वांना नक्की आशीर्वाद देईल. माझ्या पीस ॲडमायरर्सच्या सगळ्या व्ह्युअर्सना कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवाचा आशीर्वाद लाभो हीच त्याच्या चरणी प्रार्थना. तर हे जे आमचे व्हिडिओज आहेत ते जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. मी असं ऑब्झर्व केलं की खरंच आमच्या पीस ॲडमायरर्सच्या व्हिडिओजना तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात. अनेक लोक प्रश्न विचारतायत, परत आमचे व्हिडिओ शेअर होत आहेत. तर असाच तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आमच्या चॅनलवर असू दे. आमचे व्हिडिओज पाहत राहा, शेअर करत राहा. आमचं चॅनल ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना सबस्क्राईब करायला रिक्वेस्ट करा. तर माझ्या सर्व व्ह्युअर्सना खूप 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 थँक्स.